आज आपण ना नवरात्रीच्या उपवासासाठी बटाट्याची सुकी भाजी बनवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य 2 बटाटे घेतलेले आहेत, शेंगदाण्याचं कूट आणि हिरवी मिरची आणि मीठ। साधी आणि सोपी आपण आज रेसिपी करणार आहोत। त्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण बटाट्याची साली काढून घेऊ। सर्वात पहिल्यांदा आपण साली काढून घेऊया आणि मग सुके बटाट्याची रेसिपी तुम्हाला मी दाखवते। चला तर आता आपले बटाटे साली काढून झालेले आहेत ना, आता आपण इथे बारीक बारीक चिरून काप करून घेऊया। आपलं तेल गरम झाले, आपण आता बारीक करून मिरची घेतलेली आहे ना, ती तेलात पहिल्यांदा भाजून घेऊया। कारण मिरची जर तेलात भाजली तर भाजीला चव खूप छान लागते। टाकल्यावर आपण जी मगाशी मिक्सरच्या भांड्यात मिरची बारीक केलेली होती ना, त्यात थोडं पाणी ओतून ह्यात ओतून घेऊया, म्हणजे थोडं बटाटा शिजेल। आता एक 5 मिनिटात आपलं बटाटा शिजून तयार होते। आपण ही भगरी संग किंवा उपवासाची जी दसमी असते ना, भाकरी भगरीची, त्याच्याबरोबर ही खाऊ शकतो हे बटाटा। चला तर आता एक 5 मिनिटं आपण झाकून घेऊया, आपलं बटाटा शिजून तयार होते। चला तर आपण आता आपलं बटाट शिजले का बघून घेऊया। बघू शकताय तुम्ही किती छान तेल सुटले आणि किती मस्त झालेला आहे बटाटा। तुम्ही भगरी संग खायला किंवा साबुदाण्याच्या भगरीच्या भाकरी संग करून खाऊ शकता। आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर कमेंट करा।